Hello friends, I am Narvade Patil and you are welcome to my YouTube channel K2 English Grammar. Already we have seen the past perfect tense and today we are going to learn the next tense, that is past perfect continuous tense. Past perfect continuous tense means in Marathi we say चालू पूर्ण भूतकाळ. तर मागे आपण पाहिलेलं आहे पास्ट परफेक्ट टेन्सचा वापर कसा करावा आणि कुठे करावा. तर आता चालू पूर्ण भूतकाळ सुद्धा कुठे वापरावा आणि त्याची रचना काय असते ते आपण पाहणार आहोत. अगोदर रचना पाहूया. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सची रचना अशी आहे. अगोदर सब्जेक्ट वापरावा, त्याच्यानंतर हॅड, त्याच्यानंतर बीन आणि क्रियापदाचे आयएनजी युक्त, त्याच्यानंतर असेल तर ऑब्जेक्ट. थोडक्यात असं म्हणता येईल सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस V1 प्लस ING. If there is object, we should use it. And past perfect continuous tense is used to describe an ongoing action that started in the past. It expresses continued nature of an action that started and stopped at some point in the past. याचा अर्थ असा, भूतकाळातील दोन क्रियेचे वर्णन करताना अगोदर घडलेली घटना चालू होती असे सांगताना चालू पूर्ण भूतकाळ वापरतात. म्हणजेच जेव्हा दोन क्रियेचे आपण वर्णन करतो, एक क्रिया भूतकाळात चालू होती ती क्रिया आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये दाखवतो आणि तेव्हा त्याच्यामध्ये खंड पाडण्यासाठी दुसरी क्रिया घडली अशी क्रिया दाखवण्यासाठी आपण सिंपल पास्ट टेन्स वापरतो. फॉर एक्झाम्पल, we had been talking for over 2 hours before Raja arrived. आता दिलेल्या वाक्यामध्ये दोन क्लॉजेस आहेत. एक क्लॉज असा आहे we had been talking for over 2 hours. This is one clause. याचा अर्थ असा we had been talking for over 2 hours. आम्ही 2 तासापासून बोलत आलेलो होतो. हे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. तर आता दुसरा क्लॉज पहा, बिफोर राजा अराइव्ड. राजाच्या आगमनाच्या अगोदर जेव्हा राजू आला तेव्हा तर आम्हाला 2 तास झालेले होते, आम्ही बोलत बसलेलो होतो. याचा अर्थ असा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स हा 2 तास अगोदरची क्रिया दाखवत आहे दिलेल्या वाक्यात. पुढील उदाहरण पहा. शी वॉन्टेड टू सिट डाऊन बिकॉज शी हॅड बीन स्टँडिंग ऑल डे ॲट वर्क. आता या ठिकाणी थोडक्यात कारण दाखवण्याचं काम करते. इथे 2 क्लॉजेस आहेत. शी वॉन्टेड टू सिट डाऊन, तिला खाली बसायचं होतं, तिला खाली बसायचं होतं, हा सिंपल पास्ट टेन्स आहे. आणि दुसरा क्लॉज पहा, बिकॉज, कारण असं होतं शी हॅड बीन स्टँडिंग ऑल डे ॲट वर्क, कारण कामावर असताना दिवसभर तिला उभा राहावं लागलं होतं आणि त्याचा परिणाम ती थकलेली होती. बिकॉज शी हॅड बीन स्टँडिंग ऑल डे ॲट वर्क हा जो काळ आहे शी हॅड बीन स्टँडिंग पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. किंवा पुढील उदाहरण पहा. प्रिया हॅड बीन टीचिंग ॲट द युनिव्हर्सिटी फॉर मोर दॅन 2 years बिफोर शी लेफ्ट फॉर लंडन. दिलेल्या वाक्यामध्ये पुन्हा 2 काळ आहेत. एक पहा, प्रिया हॅड बीन टीचिंग ॲट द युनिव्हर्सिटी फॉर मोर दॅन 2 years, म्हणजे 2 वर्षापेक्षा जास्त काळापासून प्रिया युनिव्हर्सिटीमध्ये शिकवत आलेली होती. कशाच्या आधी? बिफोर शी लेफ्ट फॉर लंडन. ती जेव्हा लंडनला गेली ना त्याच्या अगोदर 2 वर्षापासून ती युनिव्हर्सिटीमध्ये शिकवत आलेली होती. म्हणजे चालू क्रिया होती हे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये दाखवलं, जी क्रिया अगोदर घडली, आणि नंतरची क्रिया आहे लंडनला जाण्याची, ती सिंपल पास्ट टेन्स मध्ये दाखवलेली आहे. आता दुसरा उपयोग पहा याचा. सेकंड यूज, लेट अस सी नाउ. द पास्ट परफेक्ट कंटिन्युअस इज टू बी यूज्ड टू शो कॉज अँड इफेक्ट ऑफ अन ॲक्शन बिफोर अनदर ॲक्शन इन द पास्ट. आता याचा अर्थ असा आहे द पास्ट परफेक्ट कंटिन्युअस इज टू बी यूज्ड टू शो कॉज अँड इफेक्ट. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर कशासाठी केला जातो?
कारण दाखवण्यासाठी. म्हणजे जेव्हा जेव्हा ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन असते, कारण दर्शवणारं जेव्हा वाक्य असते, अशा प्रकारामध्ये आपण ह्या काळाचा उपयोग करू शकतो. फॉर एक्झाम्पल, कुणाल वॉज टायर्ड हे एक वाक्य आहे, एक क्लॉज आहे. कुणाल हा थकलेला होता आणि दुसरा क्लॉज आहे बिकॉज ही हॅड बीन वॉकिंग. कुणाल वॉज टायर्ड बिकॉज ही हॅड बीन वॉकिंग. आता पूर्ण वाक्य आहे. बिकॉज ही हॅड बीन वॉकिंग हे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आहे, कारण दर्शक आहे. कुणाल वॉज टायर्ड, कुणाल थकलेला होता. आता त्याचं कारण काय आहे? बिकॉज ही हॅड बीन वॉकिंग. म्हणजे कारण दर्शविण्यासाठी आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरलेला आहे. दुसरं उदाहरण पाहूया. सौरभ लॉस्ट वेट बिकॉज ही हॅड नॉट बीन इटिंग प्रॉपरली. सौरभचे वजन कमी झाले. त्याचं कारण काय आहे? बिकॉज ही हॅड नॉट बीन इटिंग प्रॉपरली. कारण तो व्यवस्थित जेवण करत नाही. म्हणजे व्यवस्थित जेवण करत आलेला नव्हता आणि त्याचा परिणाम असा झाला की सौरभचं वजन कमी झालं. म्हणजे वजन कमी होण्याचं कारण दाखवण्यासाठी आपण पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स वापरलेला आहे. अशा पद्धतीने पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर केला जातो. परंतु आपण काही सहज आणि साधे उदाहरण पाहूया ज्याच्यामध्ये एकाच प्रकारचे वाक्य आहेत, जे सिंपल सेंटेन्सेस आहेत, कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्स नाहीत. असे वाक्य पाहूया, कारण आपल्याला सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस V1 प्लस ING ह्या स्वरूपातील वाक्य पाहावे लागतात. कारण आपण बोलताना व्यवहारामध्ये अशा वाक्यांचाही उपयोग होतो. आधी पहिली पायरी ही आहे, तर आपण थोडं पाहूया. नंबर 1 एक्झाम्पल, लेट अस सी सम मोर एक्झाम्पल्स. लेट अस सी आय हॅड बीन टीचिंग इन इंग्लिश मीडियम स्कूल. आता याचा अर्थ आय हॅड बीन टीचिंग इन इंग्लिश मीडियम स्कूल म्हणजे मी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकवत आलेलो होतो. आता शिकवत आलेलो नाही, पण तेव्हा शिकवत आलेलो होतो. दॅट ॲक्शन हॅड बीन टेकन प्लेस ऑलरेडी, इट हॅज टेकन प्लेस. आणि म्हणून शी हॅड बीन रायटिंग नॉव्हेल्स. ती कादंबऱ्या लिहित आलेली होती. आता लिहित नाही, पण भूतकाळात लिहित आलेली होती. आता दिलेल्या वाक्याला आपण नकारार्थी करूया. शी हॅड नॉट बीन रायटिंग नॉव्हेल्स. ती कादंबऱ्या लिहित आलेली नव्हती. पुन्हा याला क्वेश्चन करूया. हॅड सी बीन रायटिंग नॉव्हेल. ती कादंबऱ्या लिहित आलेली होती का? पुन्हा याला निगेटिव्ह क्वेश्चन करूया. हॅड सी नॉट बीन रायटिंग नॉव्हेल्स. ती कादंबऱ्या लिहित आलेली नव्हती का? पुन्हा याला WH क्वेश्चन करूया. वेन हॅड सी बीन रायटिंग नॉव्हेल्स. ती कादंबऱ्या केव्हा लिहित आलेली होती? पुन्हा याच वाक्याला निगेटिव्ह WH क्वेश्चन करूया. वेन हॅड सी नॉट बीन रायटिंग नॉव्हेल्स. ती नॉव्हेल केव्हा लिहित आलेली नव्हती. तर अशा पद्धतीने दिलेल्या एका वाक्यापासून 6 वाक्ये आपणास करता येतात. आणखी एक शेवटचे उदाहरण पहा. दे हॅड बीन वर्किंग इन द फॅक्टरी. ते फॅक्टरीत काम करत आलेले होते. आता ह्या वाक्याला निगेटिव्ह करूया आपण. दे हॅड नॉट बीन वर्किंग इन द फॅक्टरी. ते फॅक्टरीत काम करत आलेले नव्हते. क्वेश्चन करा. हॅड दे बीन वर्किंग इन द फॅक्टरी. ते फॅक्टरीत काम करत आलेले होते का? हा झाला प्रश्न. यस नो टाईप क्वेश्चन आहे. याच प्रश्नाला पुन्हा निगेटिव्ह करूया. हॅड दे नॉट बीन वर्किंग इन द फॅक्टरी. ते फॅक्टरीमध्ये काम करत आलेले नव्हते का? त्याच्यानंतर WH क्वेश्चन करूया. वेन हॅड दे बीन वर्किंग इन द फॅक्टरी. ते फॅक्टरीमध्ये केव्हा काम करत आलेले होते? म्हणजे उगाच काम करत आलेले होते असं म्हणण्यापेक्षा केव्हा करत आलेले होते म्हणजे खोटं सांगायचं नाही. पुन्हा यालाही निगेटिव्ह करता येईल. वेन हॅड दे नॉट बीन वर्किंग इन द फॅक्टरी. ते फॅक्टरीत केव्हा काम करत आलेले नव्हते. इन धिस वे वी हॅव सीन सम ऑफ द एक्झाम्पल्स ऑफ past perfect continuous tense. It is very easy, but it is not used in common. It is rarely used. It is not used as much as we use present continuous, past continuous, or simple present and simple past. It is used rarely. Then also we should know this tense. So we have seen, and let us see the next tense in the next video. Bye.